नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला अतिशय पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे पालक पराठ्याची. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक कोवळी पालकची पेंडी घेतलेली आहे. पालकची कुठलीही रेसिपी करायची असेल तर जून पालक घ्यायचं नाही आहे, त्याचा उग्र वास येतो. देठे कुडून पालक खळखळत्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि मग चाळणीमध्ये थोडा वेळ निथळत ठेवायचा आहे. चाळणीमध्ये निथळून झाल्यानंतर पालकची पाने मोठी मोठी चिरून घ्यायची आहे. आता आपण पुढची कृती करायला घेऊया. एका पातेल्यामध्ये गॅसच्या मोठ्या आचेवर अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. 4-5 मिनिटांनंतर झाकण काढूयात. पाणी चांगलं आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. चिरून ठेवलेला पालक घालूया. पालक घातल्यानंतर गॅसच्याच मध्यम करून पालक चमच्याच्या साहाय्याने पाण्यामध्ये बुडवून घेऊयात. पाण्यात बुडल्यानंतर पालकचा रंग छान डार्क हिरवा व्हायला लागलेला आहे. आता एक उकळी आली की आपण लगेचच गॅस बंद करूयात आणि हा पालक थंड पाण्यामध्ये घालूयात, म्हणजे याचा हिरवा रंग टिकून राहील. या प्रोसेसला ब्लांच करणे असं म्हणतात. पालक थोडा थंड झाला की पाण्यामधून निथळून बारीक वाटून घ्यायचा आहे. पालक आपला थंड झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. पराठ्याला आणखीन हिरवा रंग यावा म्हणून थोडी कोथिंबीर कोवळ्या काड्यांसहित घेतलेली आहे. पराठा आणखीनच चविष्ट होईल. 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात. मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. भांड्याला झाकण लावून मऊ पेस्ट करून घेऊयात. परातीमध्ये 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेऊयात. अर्धी वाटी बेसन पीठ घालूयात. पराठ्याला चव छान येईल. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, पाव चमचा ओवा, पाव चमचा तीळ. तिळामुळे पराठा छान दिसेल. चवीनुसार मीठ घालूया. मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेली पालकची प्युरी घालूयात. पालकची प्युरी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. गरज वाटलीस तर आणखीन गव्हाचं पीठ वापरायचं आहे. याच्यामध्ये आणखीन अर्धी वाटी गव्हाचे पीठ घालत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे. पराठ्यासाठी पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा पातळ मळायचं नाही आहे. हे बघा, या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त घट्ट किंवा मऊ मळलेलं नाही आहे. पीठ वरून कोरडे पडू नये म्हणून तेल घेऊयात आणि 1 ते 2 मिनिटे आणखीन मळून घेऊयात. पीठ मळून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवूयात. वेळ असेल तर पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवू शकता. जर वेळ नसेल तर याचा पराठा लगेच लाटला तरी चालेल. 15 मिनिटे झालेली आहेत. पीठ आपण परत एकदा मळून घेऊयात. पीठ मळून झाल्यानंतर सुक्या पिठाचा हात घेऊन याचे मध्यम आकाराचे गोळे करून घेऊयात. पराठ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मध्यम किंवा छोटा करू शकता. एवढ्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे 8 गोळे झालेले आहेत. पराठा लाटायला घ्यायच्या अगोदर गॅसच्या मोठ्या आचेवर तवा गरम करायला ठेवायचा आहे. गोळा सुक्या पिठामध्ये बुडवून त्याचा पुरी एवढा आकार होईल एवढा लाटून घेऊयात. चपाती करताना आपण जसं तेल लावून थोडं पीठ भुरभुरतो, अगदी तसंच या पराठ्यासाठी कृती करायची आहे. तेल लावून पीठ भुरभुरल्यानंतर त्याची त्रिकोणी घडी घालून घ्यायची आहे. दोन्ही हाताच्या मदतीने थोडं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे. सुक्या पिठामध्ये बुडून आता याचा पराठा लाटून घेऊया।
लाटताना पराठा सर्व बाजूने एकसारखा लाटला जाईल याची काळजी घ्यायची आहे. बघा पराठा आपला लाटून झालेला आहे. तवा आपला तापलेला आहे. गॅसची आच कमी करून नेवाळीने तेल लावून घेऊयात. तेल लावल्यामुळे पराठा टाकला की तो तव्याला चिटकणार नाही. पराठा टाकूयात. पराठा टाकला की गॅसची आच मोठी करायची आहे. पराठ्याचा वरचा भागाचा रंग बदलला की तो पलटून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तूपही लावू शकता. गॅसच्या मध्यम किंवा मोठ्या आचेवर पराठे भाजले की ते छान मऊ लुसलुशीत होतात. जर पराठा तुम्हाला कुरकुरीत खायला आवडत असेल तर गॅसची आच कमी करून दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजा. पराठा छान फुगलेला आहे. तसेच त्याचे काठ भाजावेत म्हणून फोल्ड करून या पद्धतीने दोन्ही बाजूने काठ भाजून घ्यायचे आहेत. पराठा आपला दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे. पराठे भाजलेल्याचा छान वास दरवळायला लागलाय. सकाळची गडबड असेल तर हे पीठ तुम्ही आदल्या दिवशी मळून डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. सकाळी लवकर बाहेर काढून पीठ नॉर्मल झालं की याचा पराठा करू शकता. पराठा तुम्ही नाश्त्यासाठी डब्यासाठी बनवू शकता किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणामध्ये बदल हवा असेल तेव्हाही बनवू शकता. तयार झालेला पराठा तुम्ही दह्यासोबत, सॉससोबत किंवा आवडत्या कोणत्याही लोणच्यासोबत खाऊ शकता. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.